दुय्यम निबंधकासह 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। शासकीय कागदपत्रात फेरफार करून 5,70,000चा गंडा। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील एका जमिनीच्या व्यवहारात संगनमत करून चक्क ब वर्ग जमिनीचे धारणाधिकारात रूपांतर करून शासनाची आणि फिर्यादीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी जळगाव जामोदचे सहाय्यक दुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्याच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। जामोद येथील रहिवासी फिर्यादी मनीष कुमार भिकचंद गांधी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी जळगाव जामोद नगर परिषद क्षेत्रातील शीट क्रमांक 15C प्लॉट नंबर 56 क्षेत्र 240.30 चौरस मीटर ही जागा विक्रीसाठी फिर्यादीला दाखवली होती। ही जागा ब वर्ग प्रकारची असल्याने तिच्या खरेदीसाठी शासनाची परवानगी अनिवार्य होती। त्यामुळे फिर्यादीने आरोपी अहमद हबीब मोहम्मद मुस्सा व मोहम्मद शरीफ मोहम्मद मुस्सा यांच्या नावे 5,70,000 रुपये चेकद्वारे अदा करीत रीतसर सौदा चिठ्ठी केली होती। शासकीय परवानगीचे प्रकरण उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रलंबित असताना आरोपींनी संगनमत करून मोठा डाव साधून त्यांनी कम्प्युटरद्वारे फेरफार करून ब वर्ग ऐवजी अ वर्ग असा बदल केला। धक्कादायक बाब म्हणजे सहाय्यक दुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांनी या प्रक्रियेत कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करत किंवा संगनमत करत सदर मालमत्तेची खरेदी खत आरोपी मोहम्मद मुस्ताक मोहम्मद मुसा उर्फ भाईजान यांच्या नावे करून दिली। यातून फिर्यादीची 5,70,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे। ज्या दुय्यम निबंधक कार्यालयावर मालमत्ता नोंदणीची कायदेशीर जबाबदारी असते तिथेच अशा प्रकारे कागदपत्रांची पडताळणी न करता खरेदी खत नोंदविले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। दुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांनी पदाचा गैरवापर करून या फसवणुकीला वाट मोकळी करून दिल्याचा आरोप आता जोर धरत आहे। या प्रकरणी अहमद हबीब मोहम्मद मुसा मोहम्मद शरीफ मोहम्मद मुसा मोहम्मद मुस्ताक मोहम्मद इसा उर्फ मुस्ताक भाईजान एजाज मुस्ताक देशमुख मोहम्मद साबिर अब्दुल हबीब व सहाय्यक दुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण जळगाव जामोद यांच्यावर बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार प्राप्त पत्राच्या आधारे या 6 आरोपींविरुद्ध कलम 420 468 471 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुडकर हे करत आहे। शासकीय खुर्चीवर बसून जर अधिकारीच अशा गैरव्यवहारात सामील होत असतील तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा। हा गुन्हा केवळ फसवणूक नसून प्रशासकीय व्यवस्थेवरील कलंक असल्याची चर्चा शहरात होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सूर्या मराठी न्यूज बुलढाणा।